नमस्कार. मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करते. आज आपण मस्त जे रेडीमेड शेवई मिळतात त्याची खीर बनवणार आहोत. साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा किती छान मस्त अशी घट्ट सर आपली शेवयाची खीर तयार झाली होती. ह्या रेडीमेड शेवया आहे, याची खीर थोडीशी खायला वेगळी लागते, चवीला पण खूप छान होते आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे. झटपट अशी तयार होते. आपल्या इथे शेवयाची खीर म्हणतात याला, इतर धर्मामध्ये त्याला शिरकुर्मा सुद्धा म्हणतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 2 चम्मच मी साधूक तूप घेतलेले आहे, शेवया घेतलेल्या बारीक 1 वाटी आणि ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत. 3 ते 4 चम्मच मी साखर घेतलेली आहे आणि थोडीशी विलायची पूड घेतलेली आहे. आता आपण खीर बनवायला घेऊया. बघा पॅनवरती मी 2 चम्मच तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान तापल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया आणि ड्रायफ्रूट सुद्धा परतून घेऊ. ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघा तुम्हाला जर जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही नक्की घालू शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट परतल्यानंतर आपण जे शेवई घेतली तुम्ही हाताने थोडीशी बारीक करून घ्यावी, त्यामुळे जे व्यवस्थित ते तुपामध्ये मस्त परतल्या जाते आणि शेवई तुपामध्ये परतल्याने आपली जी खीर आहे ती पण चवीला खूप छान होते. बघा मस्त अशी शेवयाची खीर आहे आपली तयार होते. बघा अशा पद्धतीने नक्की तुम्ही शेवयाची खीर एकदा ट्राय करून बघा, खूप छान तयार होऊ लागते. बघा शेवयाची खीर सुद्धा आपलं जे शेवया ती परतून तुपामध्ये झाली आहे, मस्त असा खमंग सुवास सुटलेला आहे. त्यानंतर बघा मी जे दूध घेतलेलं आहे दूध घालून घेऊया आपण. बघा दूध घालून घेऊया. त्यानंतर बघा एक उकळी काढून घेऊया आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं मस्त खीर शिजायला ठेवूया. छान मस्त मंद आचेवर शिजवल्याने काय होते, अगदी मस्त हळूहळू खीर शिजते आणि मस्त छान घट्टसर क्रीमी अशी मस्त आपली खीर तयार होते. एखाद्या वेळेस काही गोड खाण्याची जर इच्छा झाली तर झटपट काय बनवायचं तर अशा पद्धतीची खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान तयार होते. बघा मी साखरचे 3 ते 4 चम्मच साखर घातली होती. एवढे प्रमाण अगदी व्यवस्थित झाले होते. तुम्हाला जर साखरचे पण कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला छान एक उकळी काढून घेऊया. बघा आता खीरला छान उकळी आली आहे. त्यानंतर आपण थोडीशी विलायची पूड घेतलेली आहे ते घालून घेऊया. तुमच्याकडे जर केसर असेल ना, केसर सुद्धा घालू शकता. केसर घातल्याने खीरची चव खूप छान येते, मस्त अशी चवीची खीर तयार होते आपली. बघा आता याला छान उकळी आलेली आहे. आता 5 ते 7 मिनिटं आपण याला मंद आचेवर उकळायला ठेवूया. बघा मस्त छान घट्टसर अशी क्रीमी खीर तयार होते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा झटपट होणारी रेसिपी आहे, मस्त ही इन्स्टंट अशी खीर तयार होते. मुलांना तर खूप आवडते ही खीर, खूप मस्त तयार होते. बघा अगदी थोडंसं गरम असताना बघा किती छान अशी घट्टसर अशी खीर तयार झालेली आहे. बघा मस्त अशी तयार झालेली आहे खीर. तुमच्याकडे विकत शेवडा जर नसेल तुम्ही घरचे शेवडा सुद्धा वापरू शकता. घरच्या शेवड्यांची सुद्धा खूप छान खीर तयार होते. बघा मस्त अशी आपली खीर तयार झाली ती. त्यानंतर आपण आता डिश मध्ये घेऊया. बघा मस्त अशी आपली खीर तयार झाली. झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. याला शिरकुर्मा सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीची खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.